नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी श्रीनगर विमानतळाला भेट दिली। यावेळी त्यांनी विकास कामांचा आढावा घेतला। श्रीनगरहून विमानसेवा पूर्णपणे सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली। भारताच्या ऑपरेशन सिंदूरचं जगभरातून कौतुक होत आहे। भारतानं केवळ लष्करीच नव्हे तर राजनैतिक दृष्ट्याही विजय मिळवला, असं मत अमेरिकेचे माजी अधिकारी मायकेल रुबिन यांनी व्यक्त केलं। तर यावेळी त्यांनी पाकिस्तानच्या लष्कर नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। सोलापुरातील शिवसेना जिल्हाप्रमुखांनी त्यांच्या कारवर ऑपरेशन सिंदूरची प्रतिमा साकारली आहे। कारवर ऑपरेशन सिंदूरची प्रतिमा साकारत भारतीय सैन्याला सलाम करण्यात आला। या कारवर भारतीय सैन्य दलातील रणरागिणी सोफिया कुरेशी आणि योमिका सिंग यांचे फोटो साकारले। राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सकाळी, दुपारी आणि शाळा सुटण्याच्या दरम्यान अशी 3 वेळा हजेरी नोंदवली जाणार आहे। बदलापूरमधील घटनेनंतर शालेय शिक्षण विभागानं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला। तसंच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पूर्णपणे शाळांवर सोपवण्यात आली। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील काँक्रिटीकरणाचं काम जवळपास पूर्ण होत आले। वर्सोवा ते हॉटेल दिल्ली दरबार दरम्यानच्या मार्गिकेचं काम या आठवड्यात पूर्ण होईल। त्यामुळे या पट्ट्यात होणारी वाहतूक कोंडी सुटण्याची अपेक्षा आहे। तर काँक्रिटीकरण पूर्ण होत असल्यानं मे अखेरीस या महामार्गावरून वाहतूक सुसाट सुरू होण्याची चिन्ह आहे। मुंबईतील दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याची तांत्रिक चाचणी सुरू झाली। तर या मार्गावरील यंत्रणेची 75% कामं पूर्ण झाली आहेत, तर मार्गिकेवरील यंत्रणेची 25% कामं शिल्लक राहिली आहेत। ठाणे शहरात 3 जूनपर्यंत ड्रोन उडवण्यास मनाई करण्यात आली आहे। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसंच सार्वजनिक शांतता भंग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक पाऊल उचलण्यात आले। मुंबईच्या बांधकाम क्षेत्रात मोठी उलाढाल झाली। गेल्या 2 महिन्यात कलाकारांनी घर खरेदी विक्रीच्या माध्यमातून 150 कोटींचे व्यवहार केले। वांद्रे, खार, जुहू या ठिकाणी घर खरेदीसाठी कलाकारांनी पसंती दर्शवली। मुंबईत उद्या म्हाडाच्या जनता दरबारचं आयोजन करण्यात आले। नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी उद्या सकाळी 11 वाजता जनता दरबार आयोजित केला आहे। मुख्य अधिकारी रेवती गायकर यांच्या अध्यक्षतेखाली हा जनता दरबार होणार आहे। विठोबाचे भक्त संत चोखामेळा यांच्या पुण्यतिथीनिमित्त चोखोबांच्या समाधीची विधिवत पूजा करण्यात आली। वारकरी साहित्य परिषदेचे प्रमुख गगन महाराज पाटील यांनी समाधीची विधिवत पूजा केली। यावेळी संत चोखामेळा यांचं अभंग गायन करत दिंडी काढण्यात आली। ऐरोलीमधील इच्छापूर्ती गणेश मंदिरावर तोडक कारवाई करण्याच्या मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापलंय। मंदिरावर तोडक कारवाईचा प्रयत्न केल्यास रक्तरंजित इतिहास घडेल, असा थेट इशारा शिवसेनेचे उपनेते विजय चौगुले यांनी दिला। गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर तेलंगणा राज्यात गोदावरी नदी तीरावर आजपासून पुष्कर मेळाव्याला सुरुवात झाली आहे। हा मेळा 25 मे पर्यंत चालणार आहे। यावेळी लाखो भाविकांची गर्दी 2 राज्याच्या सीमेवरील त्रिवेणी संगमावर पाहायला मिळणार आहे। भंडारा जिल्ह्यात अंगणवाडी सेविकेची नोकरी मिळवण्यासाठी महिलेनं बनावट गुणपत्रिका तयार केली आहे। गावातील एका महिलेला संशय आल्यानं तिनं ऑनलाईन गुणपत्रिका काढली असता त्यात तफावत आढळून आली। या संदर्भात महिला बालकल्याण विभागाला तक्रार करण्यात आली, तर बोर्डातून गुणपत्रिका पडताळणीनंतर कारवाई होणार आहे। मुंबईतील वातावरणात सतत बदल होतोय। या बदलत्या हवामानाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय, तर रुग्णांमध्येही 40% वाढ झाली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। तसंच नागरिकांना पिण्याचं पाणी उकळून पिण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतमाल पावसामुळे भिजलाय, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यासाठी हा ओला झालेला शेतमाल मोजून घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे केली आहे। अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे। या वादळी वाऱ्यामुळे कांदा, आंबा, संत्रा आणि भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, मात्र उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। नाशिकच्या येवल्यात मुसळधार अवकाळी पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे परिसरात पाणी साचलंय। तसंच उन्हाळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे, तर पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला। हापूस आंब्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे, त्यामुळे बागायतदार कॅनिंगकडे वळले। हापूस बाजारात पाठवणं बागायतदारांना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर नसल्यानं बागायतदार कॅनिंग उद्योगाकडे वळले। सांगलीतील फुलांच्या बाजारपेठेत मोगऱ्याचे दर गगनाला भिडलेत। वाढत्या उष्णतेमुळे फुलांच्या उत्पादनात घट झाल्यानं बाजारात फुलांची आवक कमी झाली आहे, त्यामुळे फुलांच्या दरात 30 ते 40% वाढ झाली आहे। शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। गोंदिया जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले। कुंदा खुरपडे असं त्या अधिकाऱ्यांचं नाव आहे। शासनाच्या नियमांना डावलून टेंडर प्रोसेस केल्याचा आरोप करत त्यांना निलंबित करण्यात आले। पुण्याच्या रांजणगावातील MEPL कंपनीचा मुद्दा पेटलाय। या कंपनीकडून कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी बाहेर सोडलं जात असल्यानं ग्रामस्थांनी कंपनी हटवण्याची मागणी केली। त्यामुळे या ठिकाणी शरद पवार पाहणीसाठी दाखल झाले, मात्र मंत्री उपस्थित नसल्यानं शरद पवारांना वाट पाहण्याची वेळ आली।
अकोल्यात गुंगीचं औषध देऊन महिलेचे लैंगिक शोषण केल्याची घटना घडली। या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली। पोलिसांनी आरोपींचा बुलढाणा जिल्ह्यातून शोध घेत अटक केलेली आहे। नवी मुंबईतील घणसोलीमध्ये एका 7 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 17 वर्षीय अल्पवयीन मुलानं लैंगिक अत्याचार केला। या प्रकरणी अल्पवयीन मुलावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। तसंच पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। अमरावतीत विद्युत तारेचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकला गंभीर जखमी झाला। घराच्या छतावर खेळत असताना त्याच्या वीजवाहिनीला स्पर्श झाला आणि त्यामुळे चिमुकला गंभीर जखमी झाला। तर त्याच्यावर उपचार सध्या सुरू आहेत। नवी मुंबईतील नेरूळमध्ये एका अज्ञातानं वाईन शॉपला आग लावली। या अज्ञातानं पेट्रोल टाकून दुकानाला आग लावली। या आगीमुळे दुकानाचं शटर जळून खाक झालंय। तर ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे। या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेतच होतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। महापालिकेच्या निवडणुकांना महायुती म्हणूनच सामोरं जाऊ, अपवादात्मक ठिकाणी वेगळे लढलो तरी एकमेकांवर टीका न करता चांगली स्पर्धा करू आणि निवडणुकीनंतर पुन्हा महायुती म्हणून एकत्र येऊ असं ते म्हणाले। मध्य प्रदेशातील भाजप मंत्री कुंवर विजय शाह यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। त्यांना कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणं भोवलेलं आहे। त्यामुळे कुंवर विजय शाह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। तर मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निर्देशानंतर ही कारवाई झाली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सिद्धार्थ खरातांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर आमदार खरात यांचा लग्नाच्या वरातीत हातात तलवार घेऊन नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। यावरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिवसेनेच्या फुटीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी गळती होते। 36 माजी नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील माजी नगरसेवक सत्ताधारी शिवसेना पक्षात आणि भाजपमध्ये प्रवेश करतात। येत्या काळात हे पक्षप्रवेश अजून वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आई तुळजाभवानीच्या मंदिरातील 12 पुजाऱ्यांना मंदिर प्रवेश बंदी घालण्यात आली। देऊळ कवायत कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी मंदिर संस्थांनी कारवाईचा बडगा उगारलाय। मंदिरातील शिस्तीचं पालन करणं, कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणं, अशोभनीय वर्तन करणं या कारणांमुळे या पुजाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलेलं आहे। मुंबईतील एका खासगी रुग्णालयानं घेतलेल्या सर्वेक्षणात धक्कादायक माहिती समोर आली। 63% मुंबईकर दररोज 6 तासांपेक्षा कमी झोप घेतात। सर्वेक्षणात 30 ते 55 वयोगटातील 500 नागरिक सहभागी झाले होते। यामध्ये 52.66% लोकांनी मान्य केले की झोप न झाल्यानं मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतोय। सततच्या हवामान बदलामुळे वाशिम जिल्ह्यात साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे। सर्दी, खोकला, ताप अशा तक्रारी वाढल्या। त्यामुळे डेंग्यू, गॅस्ट्रो सारखे रुग्ण वाढल्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। महाराष्ट्राचा लाडका सण गणेशोत्सव 3 महिन्यांवर येऊन ठेपला असताना अद्याप पीओपी गणेश मूर्तींवरील बंदी उठवलेली नाही। 9 जूनला उच्च न्यायालयात या संदर्भातील सुनावणी होणार आहे। त्यामुळे विघ्नहर्त्याची मूर्ती घडवणारे मूर्तिकार चिंतेत सापडले। आधार लिंकसाठी केंद्र सरकारच्या ई-केवायसी मोहिमेत राज्यातील 17.95 लाख रेशन कार्ड रद्द करण्यात आले। यात मुंबईत सर्वाधिक रेशन कार्ड रद्द करण्यात आले। मुंबईत रद्द करण्यात आलेल्या रेशन कार्डची संख्या तब्बल 4,80,000च्या घरात आहे आणि त्या खालोखाल ठाण्यात 1.35 लाख रेशन कार्ड रद्द करण्यात आले। आर्थिक संकटात असलेल्या बेस्टनं तिकीट दरवाढीचा निर्णय घेतल्यापासून बेस्टच्या महसुलात वाढ झाली आहे। मात्र प्रवाशांची संख्या 31 लाखांवरून कमी होऊन 23 लाखांवर आलेली आहे। बेस्टचे सुमारे 8 लाख प्रवासी घटलेले आहेत। त्यामुळे बेस्टनं घेतलेल्या या निर्णयानं उपक्रमाला फायदा झाला की तोटा हे आणखी काही महिन्यानं स्पष्ट होणार आहे। नांदेडमधील बस स्थानक आजपासून पूर्ववत ठिकाणी स्थलांतरित होणार आहे। रस्त्याच्या कामामुळे हे बस स्थानक कवठा या ठिकाणी स्थलांतरित केलं होतं। त्यामुळे रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानं आजपासून बस स्थानक पूर्ववत ठिकाणी स्थलांतरित होणार आहे। मुंबईत होणाऱ्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाच्या तिकिटाच्या किमती उद्यापासून वाढणार आहे। विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणानं प्रवासी सुविधा शुल्कात वाढ केली आहे। हे शुल्क 31 मार्च 2029 पर्यंत लागू राहतील। हे वाढीव शुल्क विमान तिकिटात समाविष्ट केले जाणार आहे। कोल्हापूर जिल्ह्याचं आर्थिक सत्ता केंद्र असणाऱ्या गोकुळमध्ये राजकीय हालचालींना वेग आलाय। गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी बंडखोरी केली आहे। अध्यक्षपदाचा कार्यकाल संपणार असला तरी त्यांनी राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिलाय। डोंगळे यांनी गोकुळचे नेते हसन मुश्रीफ आणि सतीश पाटील यांचा आदेश धुडकावत राजीनामा न देण्याची भूमिका घेतली। साताऱ्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त छत्रपती सन्मान ज्योत शिवतीर्थावर आणण्यात आली। वंदनगडावरून ही सन्मान ज्योत शिवतीर्थावर आणली। यावेळी मोठ्या संख्येनं मराठा मुस्लिम मावळे उपस्थित होते। नाशिकच्या चांदवडमध्ये मोरपिसा
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील खडसंगी वनपरिक्षेत्रात वाघाचं प्रेमयुद्ध पाहायला मिळालं। ताडोबातल्या नयनताराच्या प्रेमात पडलेला ब्रह्मा या वाघाला छोटा मटकानं ठार केलेला आहे। तर नयनताराच्या प्रेमासाठी या दोन वाघांची जबरदस्त झुंड ताडोबाच्या जंगलात पाहायला मिळाली। बुद्ध पौर्णिमेच्या रात्री प्राणीगणना सुरू होण्याआधी छोटा मटकानं ब्रह्मावर हल्ला चढवला आणि या झुंजीत ब्रह्मा जागीच ठार झाला। चीनमधील शांघाई इथं झालेल्या जागतिक तिरंदाजी फेज 2 स्पर्धेत विजयी झालेल्या खेळाडूंचा साताऱ्यातील पोवई नाक्यावर सन्मान करण्यात आला। 50 मीटर कंपाऊंड राऊंड या प्रकारात साताऱ्यातील मधुरा धामणगावकर हिनं सुवर्णपदक, रौप्य आणि कांस्य पदक पटकावले, तर ओजस देवतळे यानं पुरुष सांघिक प्रकारात सुवर्णपदक पटकावले। नांदेडमध्ये ट्रॅफिक पोलिसांकडून रिक्षा तपासणीची विशेष मोहीम राबवण्यात येते। वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली। या मोहिमेत ग्रामीण परवाना असलेल्या रिक्षावर दंडात्मक कारवाई करण्यात येते। मुलुंड स्टेशनजवळ झाडाची फांदी कोसळून 2 ते 3 प्रवासी किरकोळ जखमी झाले। रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाची फांदी अचानक तुटून रस्त्यावर पडली, त्यामुळे झालेल्या गोंधळात काही जणांना किरकोळ दुखापत झाली। लोणावळ्यातील जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक अद्याप सुरू आहे आणि या महामार्गावरून अवजड वाहनांना बंदी घातली असून अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे, तर पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला। नाशिकमधील ओझर विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी होते, त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। मात्र या ठिकाणी वाहतूक पोलिसांचं दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येते। भिवंडीतील कामोरी नदीला जलपर्णीचा विळखा पडला। या नदीत मोठ्या प्रमाणात कचरा टाकत असल्यानं नदीचा नाला झाल्याचं दिसून येते, तरीही प्रशासन याकडे दुर्लक्ष करते। महाड रायगड मार्गावर चिखलाचं साम्राज्य पसरलंय। अवकाळी पावसामुळे रस्त्यावर चिखल झालाय। दरम्यान गेल्या 4 वर्षापासून रस्त्याचं काम रखडलं, याचा प्रवाशांचा फटका बसतोय। यावेळी निसरडा रस्त्यावरून गाड्या घसरून अपघात होत आहे। राज्यातील सर्व प्रमुख धरणांमध्ये केवळ 28% पाणी साठा शिल्लक आहे। गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा अधिक असला तरीही राज्यावरील पाणी टंचाईचं संकट गडद होण्याची शक्यता आहे। सर्वाधिक 38% पाणीसाठा अमरावती येथील धरणांमध्ये, तर पुणे विभागातील धरणांमध्ये सर्वात कमी म्हणजे 21.52% पाणी शिल्लक आहे। सोलापूरमधील टाकळी पंपगृहाचा वीज पुरवठा खंडित झाल्यानं सोलापूर शहराचा पाणी पुरवठा विस्कळीतच झाला। मंगळवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठ्यावर परिणाम झाला। यवतमाळ नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर सहस्रकुंड धबधबा कोरडा पडलाय, त्यामुळे या परिसरात भीषण पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे। पाणी टंचाई अशीच कायम राहिल्यास या ठिकाणी जलसंकट ओढवण्याची भीती आहे। जालना जिल्ह्यात 92 गावं आणि 23 वाड्यांना सध्या 155 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय। बदनापूर तालुक्यात सर्वाधिक 48 टँकर सुरू करण्यात आले असून जालना तालुक्यात 43 टँकर, तर अंबड तालुक्यात 35 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। 25 मार्चपर्यंत जिल्ह्यात केवळ 10 टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येत होता। नाशिकमधील ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली, त्यामुळे 495 गावात 139 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतोय। जवळपास 2.5 लाख नागरिकांना या टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे। सोलापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला। अनेक शेतकऱ्यांच्या केळी बागा पूर्णपणे जमीनदोस्त झाल्या। केळीसोबतच ऊस, आंबा, पेरू, चिकू या पिकांचंही मोठं नुकसान झालंय, त्यामुळे शासनानं तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आलेली आहे। भंडाऱ्यातील चिचखेडामध्ये एका शेतकऱ्यानं खोदलेल्या बोरवेलला पाणी लागले, त्यामुळे शेतकऱ्यांनं नाचून आनंद व्यक्त केला। सिंचनाची सोय होण्यासाठी शेतकऱ्यांना शेतातच बोरवेल खोदलेला आहे। नाशिकमध्ये अवकाळी पावसाचा फळबागांना फटका बसलाय। पावसामुळे डाळिंब बागांचं सर्वाधिक नुकसान झालंय। जिल्ह्यातील 2,500 हेक्टरवर डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे। भंडाऱ्यातील 211 आधारभूत धान खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे। धान खरेदी केंद्र सुरू झाल्यास शेतकऱ्यांना धानाचा पैसा लवकर मिळेल, त्यामुळे पणन विभागानं धान खरेदी केंद्रांना मंजुरी दिली आहे, तर लवकरच धान खरेदीला सुरुवात होणार आहे। नाशिकच्या येवल्यातील 1,682 कांदा उत्पादक शेतकरी कांदा अनुदानापासून वंचित आहेत। कांद्याला कमी भाव मिळत असल्यामुळे सरकारनं 2022 या वर्षात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली। मात्र काही शेतकऱ्यांचे पंचनामे उशिरा सादर झाल्यानं शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत।